एक्सप्रेस न्यूज भारत नंदुरबार में आपका हार्दिक स्वागत करते हैं। नंदुरबार शहर के जो नगर अध्यक्ष के उम्मीदवार है रत्ना भाभी रघुवंशी, आप जानेंगे कि उन्होंने 5 साल के अंदर नंदुरबार शहर में क्या क्या काम किया है और इस वार्ड के नगर सेवक के लिए खड़े हुए अमित भैया रघुवंशी वो भी उनके साथ में है। देखेंगे अगले 5 साल में उनका क्या विजन है और नंदुरबार शहर के लिए और क्या डेवलप करना चाहते हैं। हम वही नगर अध्यक्ष के उम्मीदवार से जानने की हम कोशिश करते हैं। नमस्कार, आप 5 साल के लिए और क्या काम करना चाहते हैं नंदुरबार जनता के लिए? देखो, अभी हमारे जो प्रकल्प चालू है उसको हम पूरा करेंगे। 3 साल से तो अभी प्रशासक बैठा हुआ था और नमो उद्यान, अभी संभाजी महाराज का एक बड़ा स्टेचू, हम उनका जो भूमि पूजन हमारा हो गया है, स्टेचू अभी आएगा। हमने और भी बहुत से जैसे कुछ नगर सेवक या गांव में की जनता हमें अनेक काम ऐसी सुचवाती, क्योंकि जो नगर अध्यक्ष और नगर सेवक ये जनता की सेवा के लिए ही होते हैं। यही आशा रहती है जनता की कि आप अच्छा तरह से काम करें और जनता की सेवा करते रहे। कल की सभा जब हमने देखा कॉर्नर सभा, अमित भैया कल की जो सभा हमने देखा तो हिना गावित माजी खासदार है, उन्होंने बताया कि अमित भैया को हमने सिर्फ फोटो में देखा है, आज तक हमने देखा नहीं, तो जनता ने कहा देखा होगा। तो उसका जवाब शायद अपने जो सिटिंग नगर सेवक है अमित भैया वही अभी उनको हमारे माध्यम से देने की कोशिश करेंगे। नमस्कार, मी अमित रघुवंशी। जे काम मला सांगितलं होतं, जे शब्द दिले होते मागच्या पंचवार्षिक मध्ये मी पूर्ण केलेले आहे। आता आमच्या प्रभागामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम येते, तर पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतोय आणि इकडे टेकडीवर समाज मंदिर पाहिजे त्याचे बी आश्वासन दिलं, चालू वर्षात समाज मंदिर करू। कंजरवाड्यामध्ये रोड, लाईट, पाण्याचे काम, त्याच्यानंतर मंदिराचे काम सर्व केलेले। तिथे एक कटारीचं काम अपूर्ण राहिलेलं रेल्वे कॉलनीमुळे रेल्वेकडचा त्रास होता, ते बी यावेळेस त्यांची संमती घेऊन ते पूर्ण करून देऊ। आणि कंजरवाड्यामध्ये समाज मंदिर बनवायचं आहे, त्याचे बी आश्वासन दिलेलं आहे, ते भी काम पूर्ण करून देऊ आम्ही। असे काही भी काही समस्या असेल ते आम्ही सर्व सोडवू। जैसे कि हम महिला मंडल भी अभी इनसे जानना चाहते हैं कि रत्ना भाभी ने क्या क्या काम किया है, उनसे जान लेंगे। नमस्कार, मी सोनिया राजपूत, या प्रभाग क्रमांक 8 मधली उमेदवार। आतापर्यंत 5 वर्ष संपल्यानंतर 3 वर्ष प्रशासन होतं, मात्र त्या 3 वर्षाच्या प्रशासन काळात काही कामं झाले नाही। याआधी आमची सत्ताही नव्हती, निधीच्या अभावी काही कामं झाले नाही, तरी पण आमच्या आदरणीय चंदूभाई यांनी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहे आणि यापुढे जे जे कामं बाकी ते आम्ही पूर्ण करण्याचा निश्चित प्रयत्न करू। सबका यही कहना है कि अगर हमको फिर से चुनाव में अगर जीतते हैं तो हम अच्छी तरह से काम करेंगे और जनता की भलाई के लिए काम करेंगे और आमदार निधि में से जो जो नंदुरबार शहर की निधि लाते आएंगे, ऐसा उनका कहने का मतलब है। हर महिला से हम पूछेंगे कि रत्ना भाभी के काम से कितने प्रभाव हुए और उनको कितने वोटों से चुन के लाने की कोशिश करेंगे। ताई, नाव सांगा तुमचं। मी पाटील अनिता मंगा। आम्ही रत्नाभाभींचं जे काम आहे तर ते अतिशय उत्कृष्ट आहे। नेहमी 20 वर्षापासून त्या नगर अध्यक्ष आहेत आणि ते चांगल्या प्रकारेच काम करतात आणि पुढे पण ते अशाच चांगल्या प्रकारे करतील। बघा, 3 वर्षापासून शासनाचं राज होतं, तरी सुद्धा त्यांच्याकडे जर गोरगरीब कोणी मदत मागायला गेलं असेल तरी ते सगळ्यांची मदत करतात। नुसतं शासन सत्ता आहे म्हणूनच नाही, तर असंच नेहमी पण ते सर्वांची मदत करतात। मग ते अपंग असो कोणीही असो, तर सगळ्यांची ते मदत करत असतात। तुम्हाला काय? नमस्कार, मी सोनाली मनीष पाटील। आम्ही 8 नंबर वार्डात आहेत। रत्नाभाभीविषयी तर विचारायचंच नाही, कारण की त्या अशा व्यक्ती आहेत की त्यांच्याकडून भरपूर कामं आमचे झालेले आहेत। आम्ही बचत गटात आहोत, प्रशासक असलं तरी सुद्धा त्यांनी आमची खूप मदत केलेली आहे। आणि अमित भैया रघुवंशी यांना पाहिलेलं जे कोणी नाही म्हणतायत त्यांनी आमच्या वार्डात फिरावं आणि मग पाहावं की त्यांनी काय काम केलंय आणि काय ते करताय, त्यांचं कर्तृत्व काय आहे हे सगळं त्यांना समजेल। जैसा कि हमारे बहन ने कहा कि अमित भैया को कौन नहीं जानता, उन्हें हमारे वार्ड में आके देखो कि अमित भैया को कौन कौन नहीं जानता है। उनका कहने का मतलब जो उम्मीदवार है उनको ही हम नहीं जानते, अमित भैया को हम तो पहले से जानते हैं। काफी अमित भैया के भी अच्छा काम है, जिनके नेतृत्व में नगर अध्यक्ष के नंदुरबार शहर का काफी अच्छा विकास होता है और विकास चलते रहेगा। नंदुरबार से अशोक सिरसाट, एक्सप्रेस न्यूज भारत नंदुरबार। आमचे मुख्य मार्गदर्शक आदरणीय चंद्रकांतजी रघुवंशी म्हणजे आमचे एक फक्त मार्गदर्शक नसून जे आमचे जुने नगरसेवक आहेत तेच सगळे लोक जे आपले कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना धरून आपल्या नंदुरबारचा विकास खऱ्या अर्थाने जो केलेला असेल तर तो फक्त
चंदूभैयाच आहेत. कारण याच्या आता जे आश्वासनं दिले जात आहेत हे सगळे खोटे आहेत. म्हणजे फक्त एक निवडणूक आली म्हणून लोकांना आश्वासनं द्यायचे, बुलथापा द्यायचे आणि लोकांचा जो विश्वास आहे चंदूभैयांवरचा आणि आदरणीय भाभींवरचा तो कसा डळमळीत करता येईल हा फक्त त्यांनी विचार केलेला आहे. म्हणून लोकांना त्यांनी फक्त फुलधापा देऊन, पण लोकांनी खरंच आपल्या आदरणीय भाभींवर आणि आदरणीय चंद्रकांतजी रघुवंशी आदरणीय साहेबांवर विश्वास ठेवून जसा नंदुरबारचा कायापालट केलेला आहे याच्या दुप्पट तिप्पट कायापालट भविष्यात नक्कीच होणार आहेत. आणि म्हणून आम्ही सर्वजण आदरणीय भाभींच्या मागे आहोत आणि आदरणीय साहेबांच्या मागे आहोत. आणि आदरणीय साहेबांना साक्षात देवाने परत पाठवलेला आहे. म्हणजे नंदुरबारचा विकास अजून बाकी आहे म्हणून देवाने त्यांना परत पाठवलं. म्हणून आमच्या सगळ्यांचं आयुष्य साहेबांना लागो आणि याच्यानंतर खूप खूप नंदुरबारचा विकास हो अशी स्वामींचरणी प्रार्थना करतो. इनका कहना है कि फिर से चुन के लाए गए और उन्होंने बहुत अच्छा काम किया है, बहुत अच्छा काम किया है और उनको भगवान ने वापस लाया है. बहुत संघर्ष से जूझने के बाद में नंदुरबार के शहर के विकास के लिए उनको भगवान ने लाया, ऐसा इनका कहना है. और उनके काम से काफी समाधान दिखाई दे रहे हैं. शायद और बहुत काफी ज्यादा वोटों से भाभी जी चुन के आएगी ऐसी आशा हम भी करते हैं. भैया साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. चलो अभी